माळ रानाच्या या झलकीसाठी किती जण व्हिडिओला सबस्क्राईब करताना माहीत नाही. पण मित्रांनो, खरंच मनाला चटका लावणारी गोष्ट वाटली म्हणून छोटासा ब्लॉग बनवला आहे. आता मला नाही वाटत तुम्हाला आवडेल का नाही आवडेल. ठीक आहे, चला, आवडला तरी बघा, नाही आवडला तरी बघा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझी शेती माझं शेत शिवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मी आज आलतो बाहेर एका लग्न कार्यक्रमाच्या समारंभासाठी, आणि लग्न कार्यक्रम तसा खूप दूर आहे आणि दुपारचे वाजले 2. ऊन तर असलं पडलं आहे ना, त्याच्यामुळे बसलो होतो बघा इथं एका झाडाखाली. वडाचं झाड आहे छोटंसं आणि सावलीला. तर मित्रांनो बघा, आजचं लोकेशन आहे आपलं चुंबडी तालुका पाटोदा जिल्हा बीड. आणि खरंच परिस्थिती बघा मित्रांनो, आज परिस्थिती अशी बनली, अगदी माझी आम्ही इथं उभी बघा, आपली धन्नो, आपली लक्ष्मी, आपली गाडी अशी लावली बघा, सावली अर्धी सावलीला अर्धी उन्हात. आणि मित्रांनो बघू शकता माझ्या पाठीमागे अगदी दूर दूरपर्यंत फक्त ओसाड माळ रान आहेत मित्रांनो. हे बघा, हे असा रोड आहे, डोंगर किनी ते चुंबळी फाटा पाटोदा अशा पद्धतीचा गेलेला रोड आहे. आणि कुठेच काही नाही मित्रांनो, दूर दूरपर्यंत फक्त ओसाड माळ रान आहे. जिकडं नजर जाईल तिकडे फक्त ओसाड आहे. आणि लग्नाची जागा तिकडे पुढे कस्टमर तिकडे सोडलेले, वराडी मंडळी लग्न लावून परत चालली. तर असा परिसर आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. खरंच काही ठिकाणचं किती अवघड आहे मित्रांनो. अगदी बघा, दूर दूरपर्यंत कुठे पाण्याचा थेंब नाही, विहीर नाही, तळं नाही, काहीच नाही. आणि अशी परिस्थिती झालेली. तर या ओसाड माळ रानाच्या या झलकीसाठी किती जण व्हिडिओला सबस्क्राईब करताना माहीत नाही. पण मित्रांनो, खरंच मनाला चटका लावणारी गोष्ट वाटली म्हणून छोटासा ब्लॉग बनवला आहे. आता मला नाही वाटत तुम्हाला आवडेल का नाही आवडेल. ठीक आहे, चला, आवडला तरी बघा, नाही आवडला तरी बघा. आणि उद्या आणखी पण आपण ते भेटणार आहे दुसऱ्या एखाद्या ब्लॉगमध्ये. बघा,